एक टीम सेमीफायनल मध्ये पोहोचली. अजून 3 जागेसाठी 7 टीमांमध्ये लढाई. तर कोणत्या टीमा सेमीफायनलच्या रेसमध्ये आहेत, कोणत्या टीमांना किती सामने जिंकावे लागतील, त्याचे सामने कोणाविरुद्ध आहे, त्यांचे समीकरण कसे असणार आहे, हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. संपूर्ण दोन्ही ग्रुपचे समीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर, आपण पाहतात क्रिकेट मराठी. तर मित्रांनो, ग्रुप ए मध्ये पहिल्या क्रमांकावरती वेस्ट इंडिज आहे, दुसऱ्या क्रमांकावरती साऊथ आफ्रिका, तिसऱ्या क्रमांकावरती भारताची टीम, चौथ्या क्रमांकावरती झिम्बाब्वे. ग्रुप ए मधून अजून कोणीही सेमीफायनलसाठी क्वालिफाय झालेले नाही. तर वेस्ट इंडिज पहिल्या क्रमांकावरती आहे. वेस्ट इंडिजचा एक सामना झाला आहे, त्यामध्ये त्यांचे 2 पॉईंट आहेत आणि वेस्ट इंडिजचे नेट रन रेट +5 350 इतके आहे. तर साऊथ आफ्रिकेचाही एक सामना झालेला आहे, साऊथ आफ्रिकेचेही 2 पॉईंट आहेत. साऊथ आफ्रिकेचाही नेट रन रेट 3.800 इतके आहे. तर वेस्ट इंडिजला सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी त्यांचे अजून 2 सामने शिल्लक आहेत. दोन्ही सामन्यापैकी फक्त एक सामना वेस्ट इंडिजने जिंकला तर वेस्ट इंडिजची टीम सेमीफायनल मध्ये पोहोचू शकते. त्यांचे सामने आहेत, एक भारताविरुद्ध आणि एक साऊथ आफ्रिका विरुद्ध. दोन्ही सामन्यापैकी जरी एक सामना त्यांनी जिंकला तर न्यूझीलंडची टीम सेमीफायनल मध्ये पोहोचू शकते. तर साऊथ आफ्रिकेचेही अजून 2 सामने शिल्लक आहेत, एक वेस्ट इंडिज विरुद्ध आणि एक झिम्बाब्वे विरुद्ध. तर साऊथ आफ्रिकेलाही दोन्ही सामन्यापैकी एक सामना जिंकायचे आहे. त्यांची नेट रन ही शानदार आहे. तर साऊथ आफ्रिका दोन्ही सामन्यापैकी एक सामना जिंकला तर साऊथ आफ्रिकेची टीम सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. तर तिसऱ्या क्रमांकावरती भारताची टीम आहे. भारताच्या टीमचा पहिल्या सामन्यामध्ये साऊथ आफ्रिकेने पराभव केलेला होता आणि भारताची नेट रन रेट हे मायनस मध्ये गेलेले आहे. -3.800 इतके भारताचे नेट रन रेट आहे. भारताचे अजून 2 सामने शिल्लक आहेत, एक झिम्बाब्वे विरुद्ध आणि एक वेस्ट इंडिज विरुद्ध. भारताला सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी प्रथमतः ते दोन्ही सामने भारताला जिंकणे आवश्यक आहे. परंतु जरी भारताने ते दोन्ही सामने जिंकले तरीही भारताची टीम सेमीफायनल मध्ये प्रवेश करू शकत नाही. भारताला दुसऱ्याच्या समीकरणावर अवलंबून राहावे लागेल. भारताला ही आशा करावी लागेल की वेस्ट इंडिज आणि साऊथ आफ्रिका हा जो सामना होणार आहे यामध्ये साऊथ आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा पराभव करावा आणि दोन्ही सामने आपले जिंकावे आणि साऊथ आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा पराभव करावा, ही आशा भारताला करावी लागेल. तरच भारताची टीम सेमीफायनल मध्ये पोहोचू शकते. तर झिम्बाब्वेची ही तसेच आहे. झिम्बाब्वेला प्रथमतः भारताला आणि आफ्रिकेला पराभूत करावे लागेल आणि इतर समीकरणावर त्यांनाही अवलंबून राहावे लागेल. परंतु झिम्बाब्वेची नेट रन रेट ही खूप मायनस मध्ये गेलेली आहे. झिम्बाब्वेची नेट रन रेट ही -5.350 इतके आहे. तर ग्रुप ए मधून वेस्ट इंडिज आणि साऊथ आफ्रिका हे दोन्ही संघ सध्या सेमीफायनल मध्ये जाण्याच्या शर्यतीमध्ये आहेत. तर ग्रुप ए मधून फक्त इंग्लंडची टीम सेमीफायनल मध्ये पोहोचलेली आहे. काल त्यांनी पाकिस्तानचा पराभव केला आणि या आधीच्या सामन्यामध्ये त्यांनी श्रीलंकेचा पराभव केला होता. त्यामुळे इंग्लंड ही एकमेव टीम बनलेली आहे. दोन्ही गटामध्ये इंग्लंड पहिली टीम बनलेली आहे ज्या टीमने सेमीफायनल गाठलेली आहे. ग्रुप 2 मधून दुसरी टीम म्हणजे न्यूझीलंडचा एक सामना म्हणजे तो सामना रद्द झालेला होता. तर न्यूझीलंडचा आज जो सामना आहे न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका, या सामन्यामधून जो संघ जिंकेल तो कंटेनर असणार आहे. परंतु पाकिस्तानचे 2 सामन्यामध्ये त्यांचा अनिर्णित राहिला आहे आणि एका सामन्यामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे. म्हणजे पाकिस्तानचा पुढील सामना आहे जो श्रीलंकेविरुद्ध, तो सामना जर जिंकला तर पाकिस्तानची टीम क्वांटम मध्ये म्हणजे सेमीफायनलच्या शर्यतीत राहील. जर आज न्यूझीलंडने सामना जिंकला तर न्यूझीलंडची टीम थोडक्यात सेमीफायनल मध्ये पोहोचू शकते. श्रीलंकेची टीम आज जर श्रीलंकेचा पराभव झाला तर श्रीलंकेची टीम या वर्ल्ड कपच्या सेमीफायनलच्या रेसमधून बाहेर होईल. नंतर न्यूझीलंड आणि पाकिस्तान या टीममध्ये चुरस लागेल. परंतु त्यांच्यामध्येही नेट रन रेटचे समीकरण येऊ शकते. कोणती टीम जास्त रन्सनी आणि जास्त होर्स राखून जिंकेल त्यामध्ये सेमीफायनल मध्ये प्रवेश करू शकते. परंतु न्यूझीलंड ही मोठी टीम आहे तर न्यूझीलंडची टीम दुसऱ्या ग्रुपमधून सेमीफायनल मध्ये प्रवेश करू शकते. मित्रांनो, असे असणार आहे सेमीफायनलचे समीकरण. फक्त आता इंग्लंडची टीम सेमीफायनल मध्ये पोहोचलेली आहे आणि वेस्ट इंडिज साऊथ आफ्रिका ग्रुप ए मधून सध्या कंटेनर आहेत. भारताची टीम सेमीफायनल मध्ये जाऊ शकते आणि ग्रुप 2 मधून इंग्लंड आणि न्यूझीलंड या 2 टीमा सेमीफायनल मध्ये पोहोचू शकतात. तर मित्रांनो, असे असणार आहे सेमीफायनलचे समीकरण. तर आपणास काय वाटते, कोणत्या 4 टीमा सेमीफायनल मध्ये पोहोचतील? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा
आणि चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या क्रिकेट प्रेमींना शेअर करा. थँक्यू.